धाराशिवमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरातील लाखो रुपयांचा औषधांचा साठा पावसाच्या पाण्याने भिजला असून त्यामुळे मोठं नुकसान झालंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार समोर आलेला आहे। दरम्यान या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करतायत। लाखो रुपये किमतीच्या गोळ्या आणि औषधांचं नुकसान झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। आज या ठिकाणी नवीन इमारत आहे। गेल्या 2-4 वर्षापूर्वीच इमारतीचं बांधकाम झालेलं आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन नसल्यामुळं ते नियोजन शून्य प्रकार हा दिसून आला। कारण इमारतीवरचं पाणी जे पुनर्वापर करायचा ही शासनाची कल्पना आहे, त्यानुसार इमारतीवरचं पाणी एका मोठ्या हौदात जमा केलेलं आहे, परंतु ते पाणी वापर करायची यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळं ते पाणी तसंच पाणी साठलं आणि ते पाणी अतिरिक्त पाणी हॉस्पिटलच्या आवारात, औषध विभागात आणि पेशंटच्या म्हणजे वार्डात वगैरे पाणी पसरलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।